असं जर का असलं तर दुःख होणारच आहे ना मग. पण मी माझं काम करते, कोणाला काय म्हणायचं ते म्हणून दे. माझं काम मला माहितीये, मी नीट केलेलं आहे. मला कोण काय म्हणताय त्याची पर्वा नाही. ईश्वराने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी माझं काम करते. मुलगी म्हणून, आई म्हणून, जे काय माझं जिथे जे कर्तव्य असेल ते मी उत्तम रीतीने करते. ते देवाची आज्ञा आहे, ते माझं काम आहे म्हणून मी करते. कोणी त्याला दाद द्यावी, कोणी चांगलं म्हणावं, आभार मानावे, एवढा काही मोबदला मिळावा, असं जर का आपण ठेवलं तर त्या जाळ्यात आपण अडकतो तिथे. या जाळ्यात अडकलं ना की मेलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, त्याच्यातनं मग सुटका नाही. संसार दुःखातनं दूर होण्यासाठी हा खरा उपाय आहे. संसारात घटना घडायच्या त्या प्रारब्धानुसार घडणार आहे. त्याला आपण थांबवू शकत नाही. कितीही देवाची उपासना केली तरी जे प्रारब्धात आहे ते आपल्याला मिळणारच आहे. देवाने स्वतः देखील प्रारब्धाला स्वीकारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे. आणखीन आपण म्हणतो की देवा माझं प्रारब्ध बदलून दे. हे कसं व्हायचं? जे प्रारब्धात असेल ते येणार आहे, पण त्यांनी सुखी व्हायला पाहिजे, दुःखी व्हायला पाहिजे असं प्रारब्ध सक्ती नाही करत. मी जर का विचार केला तर मला त्या दुःखाचा जराही त्रास होणार नाही. ते जे प्रतिकूल होतं काहीतरी, जी घटना घडली, तर त्याचा मग मला त्रास होणार नाही. ते माझ्या प्रारब्धात होतं, मी केलं होतं म्हणून झालं, संपलं. पुढे त्याचा विचार कशाला? त्यांनी मला का म्हटलं असं? मी कधीतरी म्हटलं असलं पाहिजे त्याला कुठच्या तरी जन्मी. ती परतफेड झाली, संपलं. विचार हवाय कशाला आणखीन? तो एक उपाय असतो. आणखीन हे सगळं जे आहे ते ईश्वराचं चाललेलं आहे, त्याच्या व्यवस्थेप्रमाणे चाललंय. मी माझं काम करायचं त्याच्या स्मरणात. दुःखाला जागाच राहत नाही. त्रास होणारच नाहीये मग. पण आपण जेव्हा ह्या ममतेच्या वगैरे जाळ्यात अडकतो ना, त्यावेळी संसार दुःखाने आपण कायम दुःखी होतो. माझ्याच वाटणीला का, किंवा मी किती ग्रेट, हे सगळ्या बाजूने हे दुःखच आहे. दोन्ही दुःख आहे. सद्गुरू जे असतात ते आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढतात. त्या जाळ्यातनं आपल्याला सोडवतात ते. की ही ममतेचं जाळं आहे. हे देह तादात्म्याचं जाळं आहे. तू जगाला सत्य मानतीयस. तसं नाहीये ते. जग जसं दिसतं तसं नाहीये. नाशिवंत आहे. नाशिवंत सृष्टी आघवी, समर्थ सांगतात. अशी जी आहे सृष्टी, तर त्यातल्या घटनांनी मी का म्हणून दुःखी व्हावं? घटना येतात जातात. ज्या मला आज अनुकूल वाटतायत त्या उद्या प्रतिकूल वाटू शकतात. आज प्रतिकूल वाटतायत त्या उद्या अनुकूल वाटू शकतात. त्यामुळे जे असेल ते देव करतो ते भल्यासाठी. बस, देव करतो ते योग्य. या ह्याने जर का आपण गेलो तर आपलं दुःख आधी अर्ध होईल. जगाचा विचार वगैरे सगळा आणखीन पुढे राहिला. नाशिवंत आहे, दिसतं तसं नाहीये, खेळासारखं आहे. खेळायचा प्रपंच मानावा म्हणून आपण अगदी गोंदवलेकर महाराजांचा तो उपदेश जो आहे तो जोरात म्हणतो. पण तो म्हणतोच फक्त. ते सगळं जोपर्यंत आपण उतरवत नाही ना स्वतःच्या जीवनात, तोपर्यंत सगळं ऐकलं, कितीही वाचलं, कितीही ऐकलं, तरी पालथ्या घड्यावर पाणी जसं म्हणतात तसं होतं. त्या घड्यात पाणी शिरलं पाहिजे. तिथे मुरलं पाहिजे ते. आपल्या कानातनं त्या बाहुल्यांची कथा आहे ना, एका राजाच्या दरबारात 3 पुतळे आणले. अगदी पूर्ण एकासारखे. आणि सांगितलं की ह्याच्यातला एक उत्तम आहे, मध्यम आहे, अधम आहे. कोण आहेत, कसे आहेत ते आम्हाला ओळखून दाखवा. परीक्षा तुमच्या दरबारातल्या विद्वानांची. कोणाला कळेना, प्रत्येकाने प्रयत्न केला. एक उठला, त्याने एक लवचिक काडी घेतली. आणखीन कानाला पुतळे म्हणजे
माणसाचे होते ना, नाक कान वगैरे सगळ्याला छिद्र होती. कानातनं घातली ती काडी. कानातनं घातल्यानंतर ती बाहेर आली तोंडातून. दुसऱ्या पुतळ्याच्या तिथे ती काय म्हणतो, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणतो ना, तसं ह्या कानातनं घातलेलं त्या कानातनं बाहेर निघून गेलं. आणि तिसरं जे होता पुतळा तिथे ती काडी पोटात गेली त्याच्या. त्यांनी सांगितलं की ज्याच्या तोंडातून बाहेर आलं तो कनिष्ठ सगळ्यात. काहीही राहत नाही, काही विचार नाही, काय बोलावं काय बोलू नये, कसला विवेक नाही, पूर्ण अधम आहे. दुसरा जो आहे तो या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं. कमीत कमी कोणाचं तरी नुकसान तरी नाही झालं, पण त्याला काही मिळालेलं नाही. पण ऐकलेलं पोटात साठवतो जो, त्याच्या ते अंगी लागतं. अंगी लागतं म्हणजे त्याच्या वागण्यात बदल झाला पाहिजे, तर ते अंगी लागलं असं म्हणता येईल. नाहीतर अंगी लागलं कसं म्हणणार? जे आपण ऐकतो ते जोपर्यंत आचरणात उतरत नाही तोपर्यंत आपल्यात काहीही उपयोग नाहीये. कित्येक प्रवचन ऐकली, सगळे ग्रंथ पालथे घातले, पालथ्या घड्यावर पाणी, तेवढंच आहे. म्हणून सद्गुरु जो आहे तर तो अशा ह्यांना मुक्त करतो, संसाराचं स्वरूप सांगतो, आणखी मुक्त करतो. मगाशी व्याघ्र झाला, आता मायारूपी जाळं झालं. पुढचा ओळीत वासना नदी महापूर म्हटलेला आहे. वासना नदी महापुरी प्राणी बुडतात लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. नदी कसली म्हटलीये? संसार नदी नाही म्हटलेली, माया नदी नाही म्हटली, इथे वासना नदी म्हटलेली. वासना नदी का बरं? कारण जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आपल्याला कुठले जन्म जे मिळतात ना, ते आपण अनेक वासना मनात धरून ठेवलेल्या असतात. वासना म्हणजे काय? प्रश्न येतो ना, आपण त्याची वासना बरी नाही वगैरे म्हणतो. पण वासनेचा अर्थ संस्कार हा आहे. संस्कार आहे म्हणजे काय आहे? आपण कुठलंही काम करतो. काम केल्यानंतर थोडीशी आपल्याला ती सवय होती आणि मग परत ते काम करायला कसं वाटतं. आणि त्याच वेळेस त्याचा त्या ह्याचा संस्कार उमटतो. हा संस्कार पापरूपी किंवा पुण्यरूपी असतो. त्या संस्काराला पाप पुण्य वगैरे म्हणतात. म्हणजे ज्या वेळे आपण काहीही काम करतो, मी केलाय ह्या भावनेत, त्यावेळे त्या कर्माची परत इच्छा होणं, ज्याला हल्लीच्या भाषेत मसल मेमरी वगैरे नावं आहेत. आपण सहज करून जातो काम ते. आणि दुसरं त्याच्यातनं निर्माण होणारं संचित पाप किंवा पुण्य, ज्याला वासना असंही म्हणतात. आणखीन हे अखंड वाहतायतच ना. किती आपण दिवसाला कर्म करतो, मी केली ह्या भावनेने. प्रत्येक मनुष्य जन्मात आपण अब्जावधी नाही, अगदी खर्व निखर्व अशी कर्म करत असतो. आणखीन प्रत्येकाचा तो संस्कार उमटत असतो. काही अगदी हलके असतात संस्कार, ते पटकन बाजूला आपल्याला करता येतात. काही परत परत तोच विचार करत राहतात. ध्यायतो विषयां पुंसा संगस्तेषु उपजायते. पहा, गीतेत सुद्धा सगळं आपल्याला संतांनी आणि शास्त्रांनी सांगितलेलं आहे, की विषयांचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी त्या विषयांचा संग होतो. संगात संजायते कामः. त्याची मग इच्छा व्हायला लागते. म्हणजे काय होतं? तो संस्कार दृढ होतो. म्हणून विषयांचा विचार करत बसू नये कधी. जे समोर येईल ते तिथल्या तिथे भोगलं, संपलं. हे चांगलं होतं, हे वाईट होतं, मला परत पाहिजे, मला नको, हे कसलेही विचार नाहीये. मग त्याचं रूपांतर वासनेत होणार नाहीये. किंवा हे देवाने दिलेलं आहे, देवाच्या स्मरणात मी स्वीकारलंय, त्याचा काही त्रास होणार. पण असं आपलं होत नाही. आपण जन्मोजन्मीच्या वासना घेऊन आलेले आहोत. त्यातल्या काही वासना भोगण्यासाठी प्रारब्ध रूपाने ह्या जन्मात पुढे येतात.
ते आपल्याला भुगायलाच लागतात, त्याला उपाय नसतो. पण ज्या बाकी शिल्लक आहेत त्यांचं आपल्याला काहीतरी करता येतं. गीतेतच म्हटलेलं आहे ना की ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते. कर्म भस्मसात करतो म्हणजे वासनांचा जो साठा आहे तो संपतो. सर्व कर्माणी म्हटलंय. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, असं तुकाराम महाराज त्या संबंधात म्हणतात. तो नारायण रूपी कसा होतो? त्याच्या स्मरणात करायचं काम सगळं. सोपं आहे ना? अजिबात सोपं नाहीये. त्याच्या स्मरणात अखंड काम करत राहणं हे आपल्याला जमत नाही, कारण विषय आपल्याला ओढत असतात आणि त्यामुळे ते जमत नाही. ही वासना नदी आहे, ते ओढतात आपल्याला, त्या प्रवाहात आपल्याला वाहून नेतात आणि गटांगळ्या खायला लावतात. महापूर येतो, त्याच्यातनं पोहून बाहेर येणं हे आपल्या बळावरती आपल्याला शक्य होत नाही. प्राणी बुडता ग्लांती करी, दीन होतो, गटांगळ्या खातो, पण बाहेर कसं पडायचं हे त्याला कळत नाही. तिथे सद्गुरू तेथे घालून उडी त्याला तारतो. म्हणजे काय करतो की ही नदी जी आहे तिचं स्वरूप सांगतो. तू गटांगळ्या खातोयस, ते कशा खोट्या आहेत, तू मी म्हणतोस म्हणून हे दुःख भोगायला लागताय, हे सगळं त्याला सद्गुरू सांगतात. आणखीन मग त्यामुळे तो त्या महापुरातनं वाचतो, त्याच्यातून तो बाहेर येतो. तो जो दुःखी झालेला होता, कधी दुःखी कधी सुखी, काही कधी काही कधी काही, ते सगळं त्याचं समतन शांत आनंदी प्रसन्न असा होऊन राहत होतो. सद्गुरूंचं ते काम आहे. मुक्ती म्हणजे काय? परिपूर्ण शांती, आनंद, प्रसन्नता, कृतकृत्यता. आपण कृतकृत्य होतो, आणखी दुसऱ्या क्षणी दुसरं काहीतरी करावंसं वाटतं, पुन्हा अपुरेपणा जाणवा. ब्रह्म पूर्ण आहे. जो पूर्ण होतो ब्रह्मरूप होतो, त्याला हे काही उरतच नाही, इच्छा अशा उरतच नाही. मग प्रारब्धात येईल त्याच्यावरती. समर्थ म्हणतात की देह प्रारब्धावरी टाकला. म्हणजे काय आहे की प्रारब्ध असेल त्याप्रमाणे देहाचं काम चालेल. मी कशाला निश्चय करू की नाही मला अमुक केलंच पाहिजे? हे मी निश्चय करायचं कामच नाही. देह प्रारब्धावरती टाकलेला आहे मी. जसं चालायचं तसं ते चालेल, संपलं. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथ उडी घालून तारी तो सद्गुरू जण. सद्गुरू आपल्याला या अशा विचारांच्या पुरातनं ह्याच्यातून आपल्याला सोडवतात ते आणि आपल्याला आपलं स्वरूप प्राप्त करून देतात. गर्भवास चुकवतात. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी. गर्भवास फार कठीण आहे असं शास्त्र सांगतं. आपण देवाने आपल्याला विस्मरणाचं वरदान दिलेलं, खरोखरी वरदान आहे. जर का आपल्याला प्रत्येक गोष्ट आठवत असते, गेल्या जन्मीची आठवत असते, तर गेल्या जन्मी मी काय कुत्रं मांजरं होते, आपण प्रत्येक गोष्ट आठवत राहिलो, काय होईल आपलं? तुवा घेतले जन्मांतर, समर्थ म्हणतात ना. मग त्या प्रत्येकात आपले किती नातेवाईक होते, काय काय होतं, प्रत्येक गोष्ट लक्षात राहील तर काय अवस्था होईल आपली. कठीण असतं फार. गर्भवासातली दुःख खूप वर्णन केली आहे. सगळ्या संतांनी वर्णन केलेली आहे. गर्भोपनिषद म्हणून पण आहे उपनिषद, किंवा ते गरुड पुराण वाचतात, त्याच्यात पण बरेच दिलेले आहेत असे दुःखाचे. हे खूप त्रासदायक असतं असं म्हणतात. आणि आपण कल्पना करू शकतो त्या एवढ्याशा जागेत आपल्याला लहान मुल पाहिलंय ना कसं असतं ते, पूर्ण पाय पोटाशी हात असे, अशा कंडिशन मध्ये असतं ते. आणि कसं तरी बाहेर येतं. तो दुसऱ्या दशकामध्ये स्वगुण परीक्षे नावाचा जो समास आहे त्यातला
पहिला समास पाहावा, त्याच्यात गर्भवासाचा किती त्रास असतो, जन्माला येण्याचा किती त्रास असतो, ते सगळे वर्णन केलेले आहेत शास्त्राच्या आधारे. गर्भवास अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी. ही जी बेडी आहे, इच्छारूपी बंधन आहे. त्या इच्छारूपी बंधनामुळे आपल्याला मुळात गर्भवास भोगायला लागलेला आहे. इच्छा अपुऱ्या राहिल्या, वासना झाल्या त्या, आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यावा लागे. वासनेच्या संगे म्हणून जे म्हटलंय तसं आपल्याला जन्म घ्यायला लागतो. आणि मग संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. आपली बुद्धी तसे निर्णय का घेते, तसं आपलं संचित असतं म्हणून. पण प्रयत्नांनी आपल्याला त्याच्यावरती मात करता येते. समर्थांचा प्रयत्नांवरती प्रचंड भर आहे. वसिष्ठ मुनींचा प्रयत्नांवरती प्रचंड भर आहे. प्रयत्नांनी ह्या प्रारब्धावरती मात करता येते. फार थोडं प्रारब्ध असं असतं की जे काहीही झालं तरी भोगायलाच लागतं, तिथे आपला प्रयत्न पुरे पडू शकत नाही. पण बहुतेक सगळ्या प्रारब्धामध्ये आपल्याला बदल करता येतो. आपल्या प्रयत्नाने, निश्चयाने आपल्याला त्याच्यावरती मात करता येते. पण आपण मनाच्या प्रवाहात, बुद्धीच्या प्रवाहात वाहत जातो. या मनाचे निसंगती, जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोने भ्रांतीवर पडा झालो होतो. आत्मारामात आपण पाहिलं शिष्याचा अनुभव. म्हणून ह्या इच्छांचं जे बंधन आहे ते वैराग्याने आपल्याला तोडता येतं. पण जुन्या ज्या इच्छा होत्या त्या प्रारब्ध रूपाने समोर आलेल्या आहेत. त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी देह नाहीये, जग सत्य नाहीये, हे जे सद्गुरू उपदेश करतात त्याप्रमाणे आपल्याला विचार करायला लागतो. विचार हे एकच साधन आहे तिथे, तो विचार आपल्याला करायला लागतो. म्हणून सद्गुरू सोडवतात म्हणजे काय करतात, ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी. ज्ञान देतात, तुझं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे हे पूर्ण ज्ञान देतात. आणखीन मग ते इच्छेचं बंधन त्याच्याकडे पूर्ण साक्षीत्वाने बघता येतं. कारण प्रारब्ध असल्यामुळे इच्छा तशा मनामध्ये उठणार आहेत. करायचं की नाही हे आपल्या हातात असतं. कधी कधी आपल्या हातात राहत नाही. अनिच्छा प्रारब्ध असं त्याचं नाव आहे. प्रारब्धाचे प्रकार आहेत, इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध. इच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने आपण जातो, नाही मी जाणार आहे, काहीतरी होतं, इच्छा प्रारब्ध म्हणतात. परेच्छा म्हणजे चल ग, अशा पद्धतीने जेव्हा आग्रह होतो आणि त्या इच्छेला मान देण्यासाठी आपण जातो, काहीतरी होतं, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतो. आणि आपली इच्छा नाहीये तरी देखील काही घटना अशा घडतात ज्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. अनिच्छा प्रारब्ध आपल्या हातात फारसं नसतं, पण बाकीची प्रारब्ध आपण क्रियमाण स्वातंत्र्याच्या बळावरती बाजूला करू शकतो. हे सगळं ज्ञान कशाने काय होतं, कार्यकारण भाव, हे आपल्याला सद्गुरू शिकवतात. उडी घालून तारी म्हणजे त्या वासना नदीच्या ह्याच्यात ते येत नाहीत, आपल्या पुसत नाहीत कापड घेऊन. अंतःकरणावरच्या वासना अंतःकरणाचं टांगलं आणखीन त्या पुसून काढल्या, असलं नाही काही प्रकार होत. पण त्यांच्याकडे कसं बघायचं, त्यांचा समाचार कसा घ्यायचा, त्या का आल्या, परत का येऊन देऊ नका, हा सगळा जो आहे ते सद्गुरू आपल्याला सांगतात. ते ज्ञान आपल्याला शास्त्र देतं, सद्गुरू देतात. आणि त्याप्रमाणे आपण जर का वागलं तर आपला उद्धार होतो. म्हणून उडी घालून तारी तो सद्गुरू आहे. ज्ञान देऊन शीघ्र सोडी म्हटलेलं इच्छा बंधनाची बेडी. ती इच्छा बंधनाची बेडी, इच्छेचं स्वरूप सांगतात, ती बेडी कशी तोडायची सांगतात, इच्छा का झाली ते सांगतात, होऊ नये म्हणून काय करायचं त्याचे प्रयत्न सांगतात. मी केलेलं नाहीये. इच्छा जी झाली ती कशाबद्दलची झाली, जगातल्या कुठल्या तरी गोष्टीची झाली. मग ती गोष्ट कायम टिकणारी आहे का, त्या गोष्टींनी मिळणारं सुख आहे, आपण सुखासाठीच प्रयत्न करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करायला जात नाही, वस्तू आणायला जात नाही. मग ते सुख जे आहे ते कायम टिकणार आहे का, सद्गुरू आपल्याला विचार करायला शिकवतात.
कुठलंही सुख कायम कधीही टिकत नाही. अगदी कितीही उत्कट सुख असलं तरी ते कायम टिकणारं नाहीये. पुढल्या क्षणाला ते कमी व्हायला लागतं. आपल्याला हे शिकवतात. इच्छा बंधनाची बेडी जी आहे ती कशी दूर करायची, त्यासाठी कसा विचार करायचा हे आपल्याला सद्गुरू सांगतात. आणि ते ज्ञान देऊन आपल्याला ते त्या बंधनातून सोडवतात. इच्छेचं जे वासनांचं जे बंधन आहे, त्याच्यात जे आपण वाहत जात होतो, मन म्हणेल तसं करत होतो. मनाच्या संगतीने मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. का बरं? कारण मन म्हणेल ते आपण ऐकत जातो. बलवान आहे ते. बलिया माझी महाबळी. अत्यंत बलवान आहे, पण तरी देखील वैराग्याच्या साह्याने त्याला जिंकता येतं. प्रयत्न आणि वैराग्य या दोनच्या साह्याने मनाला जिंकता येतं, ताब्यात घेता येतं. ते कसं करायचं हे सद्गुरू सांगतात आपल्याला. करता येतं, तुम्हाला जमतं, आम्हाला नाही. का नाही आम्हाला जमत? कारण आम्हाला मुळात इच्छा नसते. आम्ही प्रयत्न करत नाही म्हणून आम्हाला जमत नाही. जो प्रयत्न करतो त्याला जमल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याप्रमाणे जर का आपण गेलो, तर सद्गुरू स्वामींनी जो उपदेश केलेला असतो तर त्याचं सार्थक होतं. नाहीतर गुरु उपदेश करतायत, आणखीन शिष्य अनधिकारी आहे. आपण जसं काल पाहिलं होतं की उत्तम बीज पण खडकी पडले. त्याप्रमाणे गुरूंनी कितीही योग्य तो उपदेश केला तरी आपल्या मनाची जी भूमिका आहे ती त्याला अनुकूल नसते. खडकावरती पडून ते फुकट गेलेलं असतं. सगळा उपदेश जो आहे तो या कानात ऐकून त्या कानात बाहेर पडलेला असतो. काय उपयोग होणार त्याचा? तो आत जाऊन पचून दिसला पाहिजे ना त्याचं तेज. काही आपण खाल्ल्यानंतर ते पचून ते शरीरावरती येतं. तसं हे आहे की ह्या इच्छा त्याचा हे ज्ञान म्हणूया, ज्ञान वर्चस असा शब्द आहे. तेज, वर्चस असे काही काही शब्द वापरलेले आहेत शास्त्रात. ते ज्ञानाचं जे तेज असतं त्याला वर्चस असं म्हणतात. आणखीन हे जर का आपण प्रत्यक्ष करत राहिलो तर ते दिसतं, जाणवतं. योग सगळ्यांना जाणवेल असं नाही, पण जाणवू शकतं ते. आणि असं जे ज्ञान देतो, जो ह्या इच्छेच्या बंधनातनं, गर्भवासाच्या दुःखातनं आपली सोडवणूक करतो, तो सद्गुरू स्वामी आहे. फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोच गुरु माहेर अनाथांचे. ही ओवी मगाशी म्हटली होती की शब्दांचे अंतर फोडलं म्हणजे काय केलं? शब्दाचा सगळा अर्थ उलगडला. तत्वमसी. मगाशी नाम आणखी नामीबद्दल सांगितलं होतं. तसंच तत्वमसी हे वाक्य आहे. ते तू आहेस म्हणजे काय म्हणायचं आहे? काय आहे मी? मग त्यात तेचा अर्थ. तू म्हणजे कोणाला ते लागू पडतं? माझ्यातला कुठल्या घटकाला लागू पडतं? आहेस हे कसं शक्य आहे? हे सगळं शब्दाचे लक्षार्थ म्हणूया, वाच्यार्थाने म्हणजे प्रत्यक्ष ऐकल्याबरोबर काय आपल्याला कळतं, पण त्याला काय नक्की सांगायचं आहे, वाच्यार्थ आहे तो, लक्षार्थ आहे. हे संपूर्ण सांगून फोडून आतमध्ये काय म्हणायचं आहे, लक्षार्थ काय आहे, हे सांगून वस्तू दाखवी निजसार. आपलं काय स्वरूप आहे, मूळ पूर्ण स्वरूप कसं आहे ते तो दाखवतो. तोच गुरु माहेर अनाथांचे. स्त्रियांना माहितीये माहेरची ओढ असते. का असते? पूर्वी ते बोंडल्याची वगैरे गाणी होती ना, की सासरी आराम नि माहेरी, आपलं उलट बोलले, माहेरी आराम आणखीन सासरी मार वगैरे अशा पद्धतीची गाणी होती ती. असं सासर
असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळत, असं सासरद्वाड बाई कोंडून घालीत. माहेर, गुरु माहेर आहे. माहेर म्हणजे आपलं उगमस्थान आहे. गुरु हे ब्रह्मरूप आहे. आपण ब्रह्म आहोत. म्हणून गुरु माहेर आहे. अनाथांचं ते माहेर आहे. याच्याबद्दल आपण उद्या आणखीन थोडा विचार करूया. तत्वमसीचा थोडासा विचार करायला हवा इथे. तो उद्या बघूया आपण. इथे थांबूया आज आता. खूप छान बोललात ताई. उदाहरणं तर इतकी पटून गेलीत. उद्या आपण पुन्हा सगळे भेटूया ठीक 4 वाजता. दंडवत प्रणाम ताई.